नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहे आपल्या केळीमध्ये. आपल्या केळीला हे बघा, आपण ही केळी आहे, ही सर्वात हलकी जमीन आहे. म्हणजे हा वरचा भाग आहे, हा आपण टेकडं तयार केलेलं आहे. त्या टेकडं तयार केलेल्या जागेवर आपण ही केळी लावलेली आहे, तरीसुद्धा याची क्वालिटी चांगली आहे. आणि आपण जर समजा चांगल्या जमीनमध्ये आपली जी कायमची वहिवाटची जमीन होती, त्या जमीनमध्ये जर पाहिलं तर याच्यापेक्षा खूप भारी केळी आहे. ते पण आपण वेळोवेळी आपल्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट देत राहतो. हे दाखवायचं कारण की आपण ह्या ठिकाणी सुद्धा पण केळी चांगली घेऊ शकतो. ही जमीनसुद्धा आहे ना, नापीक जमीन होती, म्हणजे पडीक जमीन होती, टेकडं होतं, ते टेकडं तयार केलं आणि ते जमीन आपण तयार केलेली आहे. आता आपण आज दाखवणार आहे, आपण आपल्या केळीला, आपल्या पिकाला, म्हणजे आता केळी आहे, आपल्या पिकाला आपण रासायनिक खतं, जैविक खतं कशा पद्धतीने देतो. म्हणजे आपण कुठलाही, म्हणजे मी स्वतः एकटा किंवा आपला जो माणूस आहे शेतात काम करणारा, तो एकटा व्यक्ती कुठल्याही गोष्टीला हात न लावता, मेहनत न करता, इथे आपण स्टॉक असतो, आपला खताचा स्टॉक असतो. आपण युरिया, DAP DAP नाही टाकत आपण, जे वॉटर सोल्युबल खतं याच्यातून टाकू शकतो, पोटॅश वगैरे टाकू शकतो. आणि जे लिक्विड आहे ते लिक्विड पण टाकू शकतं, गोकृपामृत पण टाकू शकतो आपण यात. आज आपण गोकृपामृत टाकताना दाखवणार आहे. आणि युरिया, पोटॅश वगैरे किती टाकतात, कशी टाकतात ते पण दाखवतो. आपण आधी आपला ट्यूबवेलचा भाग बघू. या ट्यूबवेलवर आपण काय काय नवीन केलेलं आहे ते आपण बघू. आपल्या इतर व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल. हे बघा, इथून आपण ड्रिप लाईन पाण्याची सोय केलेली आहे, हे दाखवतो. हे जे शेड बनवलं आहे, शेडमध्ये गेलेलं आहे, म्हणजे आपण पाण्याची टाकी वगैरे भरण्यासाठी आपण एक तात्पुरता फिटिंग केलेली आहे. आता हे बघा, इथे लिकेज होत होतं, तर हा जुगाड आहे. ह्या जुगाडचा सुद्धा आपण वापर करू शकतात. हे बघा, हा पाईप आहे, 2 इंची पाईप आहे हा. याला आपण म्हणजे 2 हिस्से काटलेला आहे आणि एक हिस्सा आपण जसाच्या तसा राहू दिला आहे. याला असा मोठा करून इथे खालच्या बाजूला नट आहे, नटमध्ये अटकवलेलं आहे, म्हणजे पूर्ण पॅक आहे, हालतसुद्धा नाही. म्हणजे याच्यात जे लिकेज होणारं पाणी आपण ह्या ट्यूबवेलच्या प्लेटवरनं पडता बाहेर पाडतो आहे, म्हणजे त्या ट्यूबवेलची प्लेट खराब नको व्हायला पाहिजे म्हणून. ही अशा पद्धतीने तुम्ही जुगाड करू शकतात. आपण हा एअर व्हॉल्व ठेवलेला आहे. हा एअर व्हॉल्व प्रत्येक पंपाजवळ पाहिजे. हा नॉन रिटर्न व्हॉल्व आहे. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे.